चमत्कारच केला जगदंबा देवींनी। प्रभो, या अद्वितीय घटनेचा मी साक्षीदार व्हायला हवं होतं। एवढ्या कमी कालावधीत योग विद्येचा एवढा अभ्यास करून प्रभावी वापर करणारी दुसरी व्यक्ती शोधून सापडणार नाही। महादेवा, त्या साधू बाबांचं काय झालं? ते साधू बाबा म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचारी। जगदंबा, ते आमचे मोठे भक्त आहेत। मग ते आता कुठे गेले? त्यांना आम्हीच एका ठिकाणी पाठवले आणि तिथे ते आमची वाट बघत असतील। आम्हाला त्यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करायची आहे। काही जुन्या गोष्टी आहेत, त्याबद्दलही त्यांच्याकडून उत्तर हवी आहेत। कशी आहेस पुरी? मी छान आहे, तुम्ही कसे आहेत आजोबा? बघा किती गोड बोलते हो पोरगी। काय तिचं रूप, काय तिचं बोलणं, अगदी देवी आईचाच भास होतोय बघा हिच्याकडे बघितल्यावर। तू गावात आलीस काय आणि आता परत निघालीस काय? तुझ्या संग वेळ घालवायला भेटलाच नाही बघ। होय तर ही गावात आल्यापासून गावात एकदम चैतन्य आले। काम करा बी उत्साह लय वाढलेला। गावात एकदम सगळीकडे मंगलमय वातावरण आहे। अहो, साक्षात चैतन्य तो वास करत असल्यावर गावात मंगलमय वातावरण असणारच ना काय? हा तू निघालीस असं समजलं, म्हटलं शिदुरी द्यावी, तेवढीच आपली आमची आठवण। या आजोबा, मला बी हे गाव खूप आवडलं। परत येईन मी इथे। अरे वा वा, द्या वचन। दिले वचन। बर, येतो आम्ही, काळजी घ्या। चला भेटूया। जगदंबा, आता कुठे जाणार? धनाजी काकांच्या शोधात जायचंय आता। ध्यानातून मला हे तर कळलंय की समुद्रापर्यंत जायचंय, पण तिथून पुढचा मार्ग अजून सापडलेला नाही। दितिमाता, दैत्यगुरु शुक्राचार्य असे यज्ञात नाहीसे होणं ही अकल्पित आणि अनाकलनीय घटना आहे। दितिमाता, यज्ञात कुठे गेले असतील? दितिमाता, आपण त्यांचा शोध घ्यायला हवा। तुझी शक्ती अफाट। आम्ही या मायावी दर्पणामध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय, पण काहीच साध्य होत नाहीये। दितिमाता, आम्ही स्वतः जातो आणि त्यांना शोधून काढतो। हा महिषा, असुर कुळाच्या काळजीपोटीच सांगतोय आम्ही, तू कुठेही जाऊ नकोस। कुठली तरी अज्ञात आणि सामर्थ्यवान शक्ती यामागे आहे हे निश्चित। ती शक्ती जर शुक्राचार्यांना अदृश्य करू शकते तर तिचं सामर्थ्य काय असेल याची कल्पना कर। आपणही सावध राहायला हवं। दितिमाता, दुसऱ्या कुणीही नाही, त्या चिमुरड्या जगदंबानं हा मायावी खेळ केलाय। आपण पाहिलंय हे। याचाच अर्थ तिचं सामर्थ्य आणि शक्ती दिवसागणिक वाढत चालली आहे हे लक्षात ठेव। महादेवा, क्षमा करा, मला कल्पना नव्हती की आपण इथे असाल, अन्यथा असं धाडस मी केलंच नसतं। आम्हाला संमोहित करण्याचं धाडस केलं तेव्हा तुम्हाला कल्पना होती ना?
महादेवांचं लक्ष विचलित करणं हे अत्यंत कठीण आहे आणि हे आम्ही तुला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. परंतु तुझ्या धैर्याचं कौतुक वाटतं म्हणून ही कुपी आज आम्ही तुला देणार आहोत. याचा योग्य प्रमाणात वापर केलास तर तू तुझ्या नियंत्रणाखाली कोणालाही ठेवू शकशील. त्यावेळी तुम्ही दुस्साहस केलात तेव्हा आम्ही तुम्हाला क्षमा केली, कारण आपण असुरांचे गुरु आहात आणि असुरांना मदत करणं हा आपला धर्म आहे. मात्र आज आपण जगदंबेच्या बाबतीत जे केलं त्याला क्षमा नाही. आपल्याला शासन हे व्हायला हवं. सुंदरेश, एवढा मोठा आवाज आला इथून. आम्हाला चिंता वाटली म्हणून आम्ही आलो. चिंता करण्यासारखंच घडलंय. ती जगदंबा चिंचपुरात आली आहे. तिला अंकित करण्यासाठी दैत्यगुरूंनी यज्ञ आरंभला होता. अचानक त्या यज्ञामध्ये ते स्वतःच खेचले गेले आणि अदृश्य झालेत. जगदंबा चिंचपुरात, आणि हे आपल्याला कसं कळलं? तुम्हाला काहीच कसं माहित नसतं? सम्राज्ञी आहात ना. तुमच्या लाडक्या दासीनच आम्हाला ही वार्ता दिली होती. कोणी? मनोरमेने? हो, तिनं आधी तुमच्याच कानात खुसफुस केली असेल असंच वाटलं होतं आम्हाला. पण तुम्ही तर अगदी अनभिज्ञ दिसताय. नक्की काय बिघडलंय? तुमची विश्वासू दासीच तुमचा विश्वासघात करायला लागली की काय? त्या मनोरमेचा समाचार घ्यायची आता वेळ आली. त्या महामूर्ख दासीला आता शुंभात शिक्षा करेल. तिथी माता तिचं जे व्हायचं ते होऊ दे, पण दैत्यगुरु कुठे आहेत? महादेवा क्षमा करा. माझं चुकलं, खरंच चुकलं. ही पश्चात बुद्धी काही कामाची नाही. तुम्हाला शासन हे होणार म्हणजे होणारच. क्षमा. थांबा महादेवा, थांबा. मी असं वागण्यामागचं कारण तरी जाणून घ्या. आपण मला कारण सांगायचंय. किती प्रेमळ आहेत हो ही तुळजाईच्या गावातले माणसं. किती छान जेवण दिलंय आपल्यासाठी. खरंच अतिशय रुचकर आणि अप्रतिम आहे हे जेवण. तुमचं पोट भरलं ना? म्हणजे काय, मी आधीच माझ्यासाठी एक मोठा वाटा बाजूला काढून ठेवला होता. नंदी महाराज, तुमच्यामुळे आपला प्रवास वेगाने होतोय. मनुष्य रूपात असलात तरी तुमचा वेग काही कमी झालेला नाही. हा सगळा प्रवास तुमच्यामुळे घडलाय. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हो देवी, आभार कसले मानताय तुम्ही? तुम्ही फक्त आज्ञा करायची, मी ती पाळायची. खरं तर तुम्हाला एवढा सगळा प्रवास घडवता आला, तुमचा सहवास लाभला, हे माझंच भाग्य आहे. आणि त्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या लाडक्या महादेवांचं दर्शन सुद्धा घडलं, म्हणून जास्त आनंदी दिसते स्वारी की नाही? देवी, आता तुम्ही देखील थट्टा करा हा माझी. देवी, चला आता पुढच्या प्रवासाला निघायला हवं. हो, निघूया. पण त्याआधी ते ठिकाण अजून नीट दिसतंय का हे एकदा बघते. सापडले, धनाजी काका सापडले. आता उशीर करायला नको. चला लगेच निघूया. हो देवी. बोला दैत्यगुरु.
काय कारण आहे? असुर कुळाचा उद्धार. केवळ असुर कुळाच्या भल्यासाठीच मी हे केलंय महादेवा. तुम्ही तुमच्या भक्तांच्या मागण्या मान्य करताना मलाही तसंच असुरांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात देवा. पण तरीही माझं चुकलं. मी मान्य करतो माझी चूक. क्षमा करा देवा, क्षमा करा. देवा, तुम्ही माझे गुरु आहात. मला शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हालाच आहे. फक्त तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. कुठलंही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे देवा. पण मी जे केलं त्याच्या पाठीमागील हेतू चांगला होता एवढंच लक्षात घ्या देवा. हवं तर त्यासाठी एखादं प्रायश्चित्त सुद्धा मी भोगायला तयार आहे महादेवा. देवा, तुम्ही दयाळू आहात, कनवाळू आहात. शिष्यांना त्यांच्या चुकीसाठी प्रायश्चित्त घेण्याची संधी तुम्ही कायम देत आलेला आहात. तुम्ही फक्त आदेश द्या महादेवा. तुमचा हा शिष्य तुमच्या चरणांशी आलेला आहे. माझ्याकडून कोणतीही गोष्ट करून घ्या, मी तयार आहे महादेवा. वा दैत्यगुरु वा. असुरांसोबत राहून तुमच्याही बुद्धीला कपटाचा संसर्ग झालाच तर आम्हाला तुमचे गुरु समजता आणि आमच्याशीच डावपेच. आपण आमची क्षमा मागितलीत तेव्हा काही क्षणासाठी आम्ही भावूक झालो होतो. तुम्हाला क्षमा देखील करणार होतो, परंतु तुम्ही कपटाने भुलवण्याचा प्रयत्न केलात. तिथेच चुकलात. तुम्हाला शासन हे होणार म्हणजे होणारच. आता जोपर्यंत तुम्ही कपट विसरून पूर्णपणे भानावर येत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही.